नमस्कार, मी प्रणिता. आज तुमच्यासाठी मच्छी फ्राय आणि मिक्स पिठाचे घावणे याची रेसिपी घेऊन आलेली आहे. हे आहे बोई मासे. हे आधी स्वच्छ कापून साफ करून धुवून घेतलेले आहेत. आता त्याला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. त्यासाठी मी काही बेसिक घरगुती मसाले वापरत आहे, जसे करून हळद, लाल तिखट, मीठ. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या जो वर्षभराचा साठवणीतला असतो तो, किंवा लाल मसाला तोही वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं कोकम आगळ घालत आहे, थोडासा आंबटपणा यायला. आणि आपल्याला याला आधी छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटं, म्हणजे सगळा मसाला छान माशाला मुरला जाईल. 15 मिनटं रेस्ट नंतर आपण एक लोखंडी तवा घेतलेला आहे. त्याच्यात मी 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि ही बिना तिखटाची मिरची आहे, जी तिखट नसते ती 2 आडव्या चिरून घेतलेल्या आहेत. आणि जे आपण मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे, त्या मच्छी आता आपल्याला तव्यामध्ये एक एक करून घालायचे आहेत. आणि छान आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर याला फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 8 ते 10 मिनटामध्ये आपले फिश फ्राय चांगले कुरकुरीत क्रिस्पी फ्राय होऊन येतात. आपल्याला आलटून पालटून हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. एक साईड थोडी फ्राय झाली की मग आपल्याला दुसरी साईड पालटून छान फ्राय करून घ्यायची आहेत. इथे बघू शकता मी पालटून घेतलेले आहेत. असेच आलटून पालटून आपल्याला दोघी बाजूनी छान फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही दुसरी बाजू पण छान फ्राय झालेली आहे. खूप वेळ लागत नाही फिश फ्राय करायला, अगदी झटपट होते. इथे बघू शकता तुम्ही आपली मच्छी फ्राय करून झालेली आहे आणि त्याचा रंग पण थोडासा चेंज झालेला आहे. आता याच्यासोबत आपण हे मिक्स पिठाचे घावणे करत आहोत. याच्यामध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तव्याला थोडंसं तेल लावलं होतं, पहिल्यांदा चिपकतं म्हणून. नंतर लावायची गरज नाही. आणि वाटीच्या साहाय्याने मी हे घावणे घातलेले आहे. आणि त्याच्यावर आपण एक प्लेट ठेवूया, थोडीशी वाफेवर त्याला शिजू देऊया 2 ते 3 मिनटं. शिजल्यानंतर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने त्याला पालटून घ्या. आणि अशा पद्धतीने आलटून पालटून हे बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर जाळी पडते त्याला. चवीला छान लागतात. असे मुलं ज्वारी बाजरीची भाकरी खायला कंटाळतात, घावणे केले फटाफट होतात आणि खायलासुद्धा छान लागतात मिक्स पिठाचे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की रेसिपी कशी वाटली ती. अशा पद्धतीने मी सगळी घावणे एक एक करून बनवून घेतलेली आहेत. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. बाय.